निवडणुकीवरील आक्षेपांमुळे राज्यातील काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। बारामती, नगरसह साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणमध्येही काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या। डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये शिवसेना नेते समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद। इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारलेल्या शेडवरून वाद। स्थानिकांनी केला तात्पुरत्या शेडला विरोध। कोडवर्डमध्ये धमकी काय देता? उघडपणे धमकी देऊन टाका, कुणाला घाबरता? निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल। तर परिस्थिती आटोक्यात आणायचं बघा, निलेश राणेंचा खोचक सल्ला। राम सातपुतेंनी विधानसभेवेळी 35 कोटींची ऑफर दिली होती, पण मी दिलेला शब्द मोडत नाही असं म्हणत जयसिंग मोहिते पाटलांनी केलं स्पष्टीकरण। भाजप हा सर्वात बाटलेला पक्ष, फोडाफोडीशिवाय त्यांना काहीही जमत नाही। मंत्री माणिकराव कोकाटेंचा भाजपवर हल्लाबोल। कराडमध्ये निवडणुकीमध्ये मोठी दहशत, मुख्यमंत्री इथं येऊन सर्वांना दम देणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे। मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनमध्ये आताची सगळ्यात मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळामध्ये मालवणीमधील टोपीवाला हायस्कूल इथं सभा होतीये। कोकणात राणे विरुद्ध राणे सामना रंगलेला असताना या सभेमध्ये शिंदे कोणावर टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या सभेला एकनाथ शिंदे, उदय सामंत, दीपक केसरकर आणि निलेश राणे यासारखे दिग्गज नेते संबोधित करणार आहेत। त्यामुळे आता कोणाकोणावर टीका करतात याकडे लक्ष असेल, कारण याच ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळते। आणि त्यामुळे कुठेतरी पैशांचा सुद्धा आरोप झालेला होता। पैसे वाटले जात आहेत, कॅश सापडली असा आरोप शिंदेंच्या सेनेकडून करण्यात आला होता। त्याच मालवणमध्ये शिंदेंची ही जी सभा होतीये त्यामध्ये ते नेमकं काय बोलतात, कोणावर निशाणा साधतात याकडे लक्ष आहे। शिंदे सेनेची आज मालवणात प्रचार सभा होते। शिंदे सेनेचे उपमुख्यमंत्री सर्वेसर्वा एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात मालवणात याच ठिकाणी टोपेवाला मैदानावर भव्य सभा घेणार आहेत। मालवण नगर परिषदेच्या शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांसाठी ही प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय। एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बडे नेते या सभेला उपस्थित असणार आहेत। उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील आणि खुद्द आमदार निलेश राणे पण उपस्थित राहणार आहेत। आणि निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर आजच्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। निलेश राणे यांचं भाषण आजचं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। निलेश राणे भाजपवर काय बोलतात हे पाहणं औत्सुक्याचं असताना एकनाथ शिंदे भाजपवर टीका करणार आहेत की नाही हे पण अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मालवणातील 3:30 वाजता ही सभा झाल्यानंतर वेंगुर्ल्यामध्ये सभा होणार आहे। यानंतर सावंतवाडीत तिसरी सभा घेऊन शिंदे सेने तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रचार जो आहे ह्या 3 ठिकाणी करणार आहेत। आणि आजच्या मालवणातील सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे वेदांचं भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद विकोपाला गेला आहे। निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी छापा टाकला आणि पैसे वाटपाचा आरोप केला होता। यानंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
आमदार नितेश राणेंनी निलेश राणेंना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप केला होता. यावर आता बळीचा बकरा कोण बनणार हे 3 तारखेला कळेल असं प्रत्युत्तर निलेश राणेंनी दिलंय. आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय. त्यांना एकटं पाडलं जात आहे. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवते, तुम्ही खिल्ली उडवताय, दाखवू का व्हिडिओ? दाखवू का व्हिडिओ? मग का कोण बोलत नाहीये? निलेशजी बोलतात ते खरं, एक शिवसेनेचा नेता बोलत नाहीये. पण माझं म्हणणं असं आहे, मी स्टेटमेंट वाचतोय, प्रत्येक जण माझ्याबद्दल जे जे कोण देतोय ते, पण 3 तारखेला रिझल्ट मध्ये उत्तर देणार. ज्यांनी मला कमी लेखलं, ह्याचा बळी जाणार असं म्हटलं, आता 3 तारखेला नेमका बकरा कोणाचा झाला हे 3 तारखेला कळेलच. एकाकी जर पडलो असतो तर आज एवढं मी बोलू शकलो असतो का? विचार करा. आपणही अनेक वर्ष राजकारणात आहात, पत्रकार म्हणून. एकटा माणूस एवढं सगळं बोलू शकतो का? म्हणून माझी ताकद काय आहे हे मला माहिती आहे. माझ्याबरोबर कोण आहे हे मला माहिती आहे. मला काय रोज रोज सांगायची काय गरज नाही. उद्या 3 तारखेच्या रिझल्टवर लक्ष द्या. टांगा पलटी होणार आहे जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्गात, भारतीय जनता पक्षाचा. आणि टांगा पलटी झाल्यावर घोडे फरार होतात, माहितीये ना. त्याच्यावर लक्ष द्या. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर चर्चा होतीये. 2 नंबर तर 2 नंबरच असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणावर याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बाबांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं. मी देवासोबत मी आणि आता म्हणजे साक्षीदार बरेच जण आहेत. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है. आप अपने लोगों को यही बताओ, ये देवा भाऊ है ना, सबका भाऊ है. सगळ्या बहिणींचा पण भाऊ आणि सगळ्यांचा भाऊ.